कळत नकळतच. ती खूप दिवसापासून काहीतरी विचारायचं होतं. विचारू का? तो परमिशन काय घेतेस? विचार जे विचारायचं ते. ती तू कविता का करतोस? तो मनातलं सगळं सांगण्यासाठी. ती मग कवितेत का रडतोस? तो माझं एकटेपण विसरण्यासाठी. ती कशी सुचते रे कविता तुला? कसे सुचतात रे शब्द? भिडते रे मनाला कविता तुझी, अन वाचून होते मी रे स्तब्ध. तो कशी सुचते ते मला माहीत नाही, पण लिहितो मी काहीतरी. शब्द नसतात मग त्यात रचतो मी भावनांची रांगोळी. ती कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या कविता? तो आहे कोणीतरी जी माझी अजूनही माझी नाही. ती दिसते रे कशी, राहते रे कुठे? तो दिसते ती परीसारखी अन राहते माझ्या हृदयात. ती रागावून नाही सांगायचं तर तसं सांग, पण फुकट पकावू नकोस. तो चालेल सांगतो, पण तू आता रागवू नकोस. ती आहे परीसारखी, फक्त माझ्याशीच बोलणारी. मनातलं सगळं काही फक्त मलाच घेऊन सांगणारी. दररोज मला भेटणारी अन माझ्यासमोर बसून फक्त मलाच पाहणारी. ती विचारात गुंग होऊन कोण असेल ती? तो तिच्याकडे पाहत हसतो अन मनातल्या मनात बोलतो. तू समोर असूनही तुला सांगता येत नाही. मनातलं गुपित माझ्या का जणू मांडता येत नाही. घाबरतो ग, हरवून बसेल मी तुला, कारण तुझ्याशिवाय आता मला जगणं जमत नाही. काही वेळाने तिला कळतं, त्याच्या मनातलं गुपित आपोआप उलगडतं. तो काहीही न बोलता ती सगळं बोलते. मैत्रीच्या नात्याला प्रेमाचं नाव जोडते. कळत नकळतच ते मित्र होतात. कळत नकळतच प्रेम जुळते. तो काहीच बोलत नाही, तरीही शब्दा वाचून तिला सगळं काही कळते. शब्दा वाचून तिला सगळं काही कळते. धन्यवाद मित्रांनो. अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.